दुखी आणि परकाय सुखी ठेवणारा राजा मी शामराव. मला कुठल्याच गोष्टी कमी नाही होत. हाती घोडे धन दौलत नाव लष्कर माझ्याकडे भरपूर आहे. पण एक लक्षात घ्या, माणूस किती श्रीमंत असू द्या परंतु माणसाजवळ तीन गोष्टी नको पाहिजे. तीन गोष्टी कुठल्या? श्रीमंती आली माजू नाही, गरिबी आली तिला लाजू नाही, आणि सत्ता आली तिला गाजू नाही. नाहीतर म्हणे अपना घर है स्वर्ग से सुंदर और स्वर्ग में कहां से आए मच्छर. म्हणून सदा निभेल असंच वागा. आपल्याकडून जर कोणाचं चांगलं होत नसेल वाईट तरी करू नका, आणि पापाचे दोषी मात्र बनू नका. आणि जिथे दोन हाताचे चार हात होत असले तिथे मात्र कैची मारू नका. दोन हाताचे चार हात होत असले तिथे जो कैची मारतो त्याला परमेश्वर कधीच माफ करत नाही. कारण की सर्वात मोठा पापी तो दोन हाताच्या चार हातामध्ये कैची मारणारा तो मोठा पापी. म्हणूनच मला सर्व काही परमेश्वरने सब समान दिलेला आहे. पहिली माझी राणी मी तिला पळवून आणली, तिला परमेश्वर पावला, तिला एक मुलगा झाला. तो मुलगा थोडा वयात आल्यानंतर माझी पत्नी स्वर्ग लोकात गेली. परंतु गावाच्या लोकांनी मला समज दिली की महाराजे राणी होती, तुमची व्यवस्था होती, तुमच्या मुलाची व्यवस्था होती, म्हणून तुम्ही दुसरं लग्न करा. गावाच्या लोकांना सांगितल्यावरून मी दुसरं लग्न केलं. परंतु ती माझी राणी इमलावती तिने मला कधी कळू दिलं नाही की ती माझी दुसरी राणी आहे आणि त्या मुलाची सावत्र आई आहे. तिला सुद्धा परमेश्वर पावला, तिला सुद्धा एक मुलगा झाला. ती माझी राम लक्ष्मणाची जोडी चंद्र आणि मोहन, हे दोघं माझे मुलं. एखाद्या राम लक्ष्मणाप्रमाणे जोडी. आज दिवसापर्यंत त्यांनी मला कळू दिलं नाही की हे दोघं सावत्र भाऊ आहे म्हणून. पण माझी एक इच्छा झाली. आता मला चौथा आश्रम लागला. कुठल्या वेळेस हा कुळीतनं पवन निघून जाईल याचा नियम सांगता येत नाही. म्हणून तेवढ्यासाठी या राज्याचा मालक करावं कोणाला ही मला चिंता प्राप्त झाली. पण तरी विचार हा प्रत्येकाचा गुरु असतो. घरात माझी राणी सुद्धा आहे. मी माझ्या मनाने करू शकत नाही. किती केलं ती माझी अर्ध अंगणी आहे, माझी पत्नी आहे, पाप पुण्याची वाटेकरी आहे. तिला सुद्धा दोन शब्द विचारत असतो की या राज्याचा मालक करावं कोणाला. तिचंही मन मला दिसून जाईल की तिच्या मनात किती अभिमान आहे. म्हणून राणीला बोलवतो आणि तिला दोन शब्द सांगत असतो. अरे राणी इमलावती, आशीर्वाद. काय झालं? तुझी माझी जन्म शिवसंगती संगती आपल्याला पावला तो राहिल गोपती. विचाराला माझ्या स्थिती म्हणून बोलवणे केले मला हा बोला ना. तुला बोलवण्याचं कारण एकच आहे. ते कोणतं? आपल्याला सब समान आहे. हा, कुठल्याच गोष्टी कमी नाही. नाही. पण आज तुला दोन शब्द विचारायचे. ते कोणते हो? विचारायचे. एक, मला चौथा आश्रम लागला. हा. त्या वेळेस कुडीतनं पवन निघून जाईल याचा नियम सांगता येत नाही. म्हणून धरण फुटण्याच्या आधी जर वळण बांधलं ते धरण फुटू शकत नाही. म्हणून तुला एक विचारायचंय. काय? राज्याचा मालक मुलं आहे दोन. एक तुझ्या सवतीचा मुलगा नामे चंद्र आणि तुझा स्वतःचा मुलगा नामे मोहन. या दोघांपैकी राजगादीचा मालक करावं कोणाला ही मला चिंता प्राप्त झाली. म्हणून मी तुला बोलवलं. अहो धनी, तुला काही माहितीये का? काय? मला 5 मिनिटाची मुदत द्या जराशी. का? विचार करू द्या मला थोडस. वा 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 वा. विचार हा प्रत्येकाचा गुरु आहे. हा, विचारी तोच संसारी, नाहीतर कायमचाच भिकारी. नाही ते बायकोने सांगो मीठ आणि नवऱ्याने आणावं पीठ, तो संसार कधीच चालत नाही नीट. हा मग ठीक आहे, विचार करू शकतो. बरोबर. ऐका बाई, महाराज बोलले राजगाडीचं मला कोणाला करायचं? चंद्राला का मोहनाला? पण चंद्र माझा स्वतःचा मुलगा आहे, मोहन माझा स्वतःचा मुलगा आहे. चंद्र त्याच्या खाली नौकर होणार हे विचार मी करते आता.
आणि मोहनचा मालक कोण आहे? आवाज आली झाला माझा विचार. विचार झाला. हा माझा मोहन असे गुणाने भला, माझा मोहन असे गुणाने भला, त्याचा अभिषेक करा तुम्हाला, होईल तुमच्या नावाचा बोलबाला, साऱ्या फिरवणी तुमचा विचार काय झाला? तो माझा विचार झाला. ह्या राजगाडीचा मालक माझा मोहन होणार. मला कल्पना आहे तुला पहिल्यापासून मजा करण्याची सवय आहे. अहो पण हा नाही. वेळ तो नाही. ही सिरियसली कहाणी आहे. ह्या राज्याचा मालक करावं कोणाला ही चिंता प्राप्त झाली. मी तुम्हाला काय बोलली? ह्या राजगाडीचा मालक फक्त माझा मोहन होणार. वेडी आहे का तू? काय झालं? अरे लोक आपल्या नावावर थुंका टाकतील. राजघराणं असो, शेतकऱ्याचं घराणं असो, सावकाराचं घराणं असो, आपल्या वडिलाचा बोल आहे की जो आधी जन्माला आला सत्ताधीश मालक तो होत असतो. म्हणून या राज्याला शोभेल माझा मुलगा नामे चंद्र. मी बोलली ना राजगाडीचा मालक माझा मोहन होणार. मी म्हणत आहे या राजगाडीचा मालक चंद्र होणार. मी बोलली ना या राजगाडीचा मालक माझा मोहन होणार. मी म्हणतो चंद्र होणार. मोहन होणार. थांब. महाराज तुम्ही मला थाप मारली. मी पण पाहती या राजाचे मालक कोण होत? मोहन होत का चंद्र होत? मी राणी आहे. हा. राणी साहेब तुमचं आहे खरं. हो राणी साहेब तुमचं आहे खरं. त्याचा मान त्यालाच मिळणार असं उत्तर दिले राजानी. राणी चिडली बरबडली तशी गेली रागानी. राणी चिडली बरबडली तशी गेली रागानी. राणी चिडली बरबडली तशी गेली रागानी. तिने माझ्या डोक्याला टेन्शन दिलं. असं कुठं झालंय का हो? अरे किती केलं सत्ताधीश राजगादीचा मालक माझा मुलगाच होता. आज तिने मला कळून दिलं. मला वाटलं होतं की ही सावत्र सारखी वागली नाही, पण शेवट हा सूर्य हा जयद्रथ तिने मला करून दाखवला. मरे ना सवत असो पण सवतीचं जाऊ पण नसो. सवतीचं वहिनीवर लुगडं सुद्धा सहन होत नाही. पण ठीक आहे मी आहे तोपर्यंत या राजगादीचा मालक मी माझ्या चंद्रालाच बनवणार. एकही नोकर ड्युटीला हजर नाही हो. आजचा जमाना मालक झाले नोकर झालेत मालक. मागे इंदुरीकर महाराज म्हणत होते की मजुरांना बांधावर गाडी लागेल. बांधावर नाही आता गरताई बी गाडी अंताताई बी गाडी. अशी तुम्ही गरज ते लया नाही ते गरज वाढली अक्कल थोडी. ठीक आहे. अरे एक नंबर बहुपटी महाराजांचा विजय असो. दिवसावर किती व्हायचा तुम्हाला काय कल्पना म्हणजे? नाही मला टाइम राहतो. मला काय माहिती म्हणतो. दिवसावर किती व्हायचा? 8 वाजेता. आता किती वाजले? सांगा ना तुम्ही. नाही मी सांगतो ना. वा मार खाऊ नको. मार खाऊ नको ना. पगाराच्या वेळेस सर्वांच्या पुढे उभा राहतो. घरात होतो मी. घरात होतो मी. झालाय कुठला? नाटक काय करतो. हा काय वेळ लागला? हा वेळ का लागला? ते काय झालं सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली. ड्युटी अंगावर चढवलीच नाही. कपडे घातले ड्युटी निघालो. हा माझी बायको आली मला म्हणायची तुम्ही आज ड्युटीला जायचं नाही म्हणे. मला चांगली कल्पना तुम्ही माझी बायको. हा
पाहिले नाही म्हणतो असं. हा तुम्ही माझी बायको पाहिली नाही म्हणतो. म्हणजे मी तुझी बायको आहे का? आता बरं आहे का? आता बरं आहे का? आता तुम्ही माझी बायकोला काय अरे पाहणार? मी तिला कशाला बघू रे? ती येते जेवणाचा हा बोलण्यामध्ये टेन्शन वाढून गेलं आणि तब्येतच बिघडून गेली माझी. तुम्ही बिघडली. अरे मग किती वेळ आहे तू आपल्या दोघडे गावात गेला असता, ताराचंद दादांना सांगितलं असतं, ताराचंद दादाची मोटरसायकल घेतली असती, पिंपळनेरला गेले असते. पिंपणीला गेलो ना, हा 2-4 डॉक्टर दिले, पण ते काय पिंपणीला काय बजेट बसायचे म्हणे, बाबा तुला आजार लय मोठा आहे म्हणजे एक काम कर म्हणे, येथून तू डायरेक्ट जिल्ह्याच्या गावाला जा म्हणे. धुळं नाही हो, नंदुरबारला गेलो ना, हा 2-4 डॉक्टर बोललो, त्यांना बी आजार सापडला नाही. अरे बापरे. बाबा म्हणे तुला आजार लय मोठा, तू एक काम कर, येथून डायरेक्ट घाटी दवाखान्यामध्ये जा म्हणे. अरे बापरे. औरंगाबाद घाटी दवाखाना म्हटलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध. प्रसिद्ध. मी सांगितलं म्हटलं दवाखाना मोठा आहे, माझा नंबर तर लागणार नाही, तुम्ही रिपोर्ट लिहून द्या म्हटलं. आणि त्यांनी तसं केलं, त्यांनी रिपोर्ट लिहून दिला, जाऊन तो रिपोर्ट ठेवून दिला. सगळे डॉक्टर जमा झाले. हो साक्री तालुक्यातले पेशंट. साखरी तालुक्यातले केस नंदुरबार जिल्ह्यात ते केस आपल्या औरंगाबाद धुळे जिल्हा आहे हो. धुळे जिल्ह्याचे केस आपल्या नंदुरबार आपला हाजीमध्ये औरंगाबाद. औरंगाबादला आली म्हणे. सगळे डॉक्टर जमा झाले. जो काही मोठा डॉक्टर होता सिव्हिल सर्जन, हा. तो डॉक्टर आला, त्या डॉक्टरने माझी ट्रीटमेंट केली, त्याला बी आजार सापडला नाही. ओ बडा बापरे. औरंगाबाद घाटी दवाखान्यात तुझा आजार सापडला नाही. शिवा जी मला एक विचारलं होतं, तुले आजार कोणता आहे? आजार दुसरा नाही हो, हा झोपलो म्हणजे मला ती सतत नाही. हा? झोपलं म्हणजे मला दिसत नाही, काय भानगडी नाही, काय नाही. भाऊ जपणं म्हणजे दिसत नाही. आता तमाशा म्हणू नका. मी या माणसे सर्वात जपमा क्रिकेट खेळते त्या ते. है? अरे हा आजार प्रत्येकाला आहे ना. तमाशा म्हणलं की यांना तोच आजार लागणार आहे. अरे ढोलकी तर ऐसी बात है, मैं भी जमता हूं, तुम क्यों थकाता नालाय. तो 2 नंबर कुठे? गॅस घेऊन या तुम्ही. हा? मी घेऊन येतो. ऐका जोरदार, तुझी बायको आहे हो. काय कोणी करता तू आवाज येतो बरं. काय झालं रे? कोण आहे हो? मी तुझी बायको आहे का? अरे माझी बायकोचा असाच आवाज निघतो ना. हा? माझी बायकोचा बी असाच. महाराजांचा विजय असो का हो महाशय? नाही, मटण होता ना, बोटी आल्या. ओ मी तुला मासे म्हणून विचारलं का? बरं भाऊ, दीडचा किती वाजायचा? 8 आता किती वाजले? 7:30 नाही 9 वाजले ना. एवढा वेळ कुठे कमावला? सांगा तुम्ही. हो नाही मी सांगायचं का हो सरकार, हा? गरीब माणूस आहे हो. हा, तुम्ही त्याला हाताने मारूच नका, हा? हाताने मारूच नका. बरं वेळ का लागला? ते काय झालं मला सकाळी सकाळी उठलो, आंघोळ केली, ड्युटीचे कपडे अंगात घातले, सहज माझ्या बायकोला म्हणतो बायको. तुम्ही माणसांना बायका म्हणतोस काय रे? नाही हो, माझ्या घरातला विषय हा. महाराष्ट्राचा सिग्नल असा पुढे कर. बाप येस लागले. हा? बाप मग त्या तो गोम माती नु माले, हा? त्या तो गोम माती आणि मी सोडी दिसू का तुले? आपला मजा की त्या तिकडे दाखव नाही. जनाने हात पुरतो कुती काढते, एखादी दणका टाकतेस. जन हात पुरतो आहे काय करत नाही, शिल्लक दणका टाकत. हा हा भाऊ काय कारण? काय कारण आहे महाराज? कारण म्हणजे महाकारण, महाकारण म्हणजे विनाकारण, विनाकारण म्हणजे निष्कारण, निष्कारण म्हणजे गजकारण. नालायक. जाऊ द्या, बाबा मूर्ख आहे. हा? हा मूर्ख आहे म्हणतो. का बाबा मूर्ख आहे? नाही, हा मूर्ख आहे. जाऊ द्या, आज काय काढलं मी आकडे करतो का? नाही हो, रोजचा विषय बदल राहतो ना. तुम्ही एक काम करा, महालात जा, तुमच्या आईला घेऊन या. नाही, आमच्या इथं वाढली. ओय, तुझ्या आईने माझ्या आईने रे हा, महाराजांची हा? नाही महाराणी. मग आमच्या वया मला समजून सांगायचं असं, हा म्हणजे आपली काकू, हा? आपली काकू माझी बी काकू का? हो, आमची दोघांची चले जाओ. 40 गाव, ओय महल में जाओ. मालेगाव, जाओ. माझे को पैसे लाव. आणि माणसाने वाचलीपेक्षा फाजीलपणा करू करू नाही. बोलणे वालीने बोलके बोले तेसा झाले, त्याचे वंदावी पावले केल्याने होतं, आधी केलं पाहिजे. बरोबर.
या म्हणीप्रमाणे माणसाने काम करावं. हो बाबाने काय सांगितलंय? चल दरबारात हा दरबारात आहे साहेब कडे हा चाल ना मग चाल ना. हा आला दरबार, हा? आला ना दरबार. मागला पाय पुढे ठेव ना आप्पा हा? मागला पाय पुढे ठेव म्हणत अरे तमाशा सगळं जागा जाते. घोरदार मुंबई पुणे हो हा तोंडातून काढून सोडव. हा आहे का नाही बरोबर? बरोबर हा. द्या आवाज. द्या तू आवाज दे बाई साहेब. हा एक शाळेला सुट्टी करा. हा शाळेत सुट्टी आहे ना आज. आज रविवारी ना. हा रविवारी ना आज. बरोबर आहे. पण मला तरी वाटतं गावाच्या बरोबर पटांमध्ये मुलं खेळतात ना. हो का आपलं मराठी शाळेकडे मराठी शाळा चाल ना चल मराठी शाळेकडे. चल ही आली मराठी शाळा. पाय उचल रे. अरे तमाशा सगळं जागा झालं. घरदार मुंबई मराठी मुलाची बेसन शाळा. बेसिक शाळा हा बेसिक शाळा. हे सर लोकांच्या कामासाठी छान ते म्हणी लिहून ठेवतात. कसं आहे का नाही बरोबर? कसं आपलं आरोग्य स्वच्छ व निर्मळ राहण्यासाठी साठी आपलं आरोग्य स्वच्छ व निर्मळ राहण्यासाठी साठी हाता पायाचे बोट कापा. कापा मग पीक मागा काय ते? नग कापा निरोगी राहा असं आहे कापोड का? कापा अरे चंद्रमोहन या नको पाजाळू सोनी जप, रोज जप, रोज जप, दारू जप, जप, दोना दारू ना पायरे सोनी मी घरदार सोनाय. दोना दारू ना पायरे सोनी मी घरदार. या 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 आम्हाला रिकामी जागा भरावं लागते. खरं बाबांनो रिकामी जागा भरा. टुंब टुंब. का आलात माझ्याकडं? आता का तुम्हारे तरफ आने का मतलब एक है क्योंकि तुम्हारे पिताजी ने तुम्हारी याद की. तुम्हाला दोन्ही भाऊसला घर बोलावणार. कोणत्या गल्लीत राहतो नेमका? हा? कुठल्या गल्लीत राहतो? त्या सांगवता ह्या कोणतं बोलतं गळ्यात फिरवत नव्हतं म्हणजे आता गोड होत जात नव्हतं. बाबांनी आमची आठवण केली. हा? मला एक सांग, हा? बाबांनी असं काय काढलंय? बाबाने ते तसा एक्का काढत पण छक्का होणार म्हणे. माणूस आहे का? कसं का? का हैवान आहे? कसा? अरे गरबा, आम्ही कुठे आकडे खेळतो का? तूच बोलला ना बापू बाबाने काय काढलं म्हणे. अरे माझा बोलायचा अर्थ असा की बाबांनी काय काम काढलं मी हे विचारलं ना. काम आता बोलला बापू तू. चला आलोच. चला आमच्या सोबत. नाही तुम्ही सोबत चाल तुम्ही पुढे चाला आम्ही मागे येत असतो चला ना आमच्या सोबत चला. आला दरबार. हा? आला दरबार. पाय उचल रे. जागेवरून बायकोबा उचलतो. जागेवरून पाय जाऊ उचलतो. जा बाबा त्यांना सांगा. हा, इथं आंबा. तुझ्या आईची चीज. थांबा आंबा. परवानगी घेऊन या. हो. महाराज काय झालं रे? चंद्रमोहन आम्ही त्यांना सोबत घेऊन आलो. हात पाठवून द्या. हे रे थोडी बाबा ते बैल आहेत का? परवानगी दे बस. तुम घुस हा? तुम घुस आणि तू मुंगूस हो. और रानगो क्या मी रानबो घ्या मग मी गावरानी कोंबड्या धरतो मग. हो नमस्कार बाबा. आशीर्वाद. पाहिला तू बाबा आशीर्वाद. आम्ही बीत ना आता बाबा चंद्रमोहन बाबा कधी नाही. आणि आज तुम्ही आम्हाला बोलवणं केलं. बोलवण्याचं कारण एकच आहे. आज मी पण तुम्ही काय पाहतो रे? बाबा जरी पोशाख भारी भारी कपडे घालून तुमची जाण्याची तयारी कुठे? बाबा आज आपला हिंदू लोकांचा सण आहे म्हणजे विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा सण. गावातली सर्व पोरं शिरांगण खेळण्यासाठी रानात गेली. आम्ही तर राजाची मुले आहे. परंतु जर तुमची परवानगी असेल तर आम्ही सुद्धा शिरांगण खेळायला जाऊ. नाहीतर घरात बसून अभ्यास करू. वा वा. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. किती विचार मोठे ऋषिकांनो. माझ्या मुलाने मला उत्तर काय दिलं की पिताजी आज विजयादशमी दसऱ्याचा सण. सारे गोर गरीब लोक शिलांगण खेळण्यासाठी जात आहे. आम्ही सुद्धा शिलांगण खेळणार. सुवर्ण आणणार. थोरल्या लोकांच्या हातात सुवर्ण देऊन शुभ आशीर्वाद घेणार. तुमची परवानगी असेल तर जाणार. वा रे वा. यालाच म्हटलं गेले बंधूंनो. निंबाच्या निंबोळ्या त्या सोन्याहून पिवळ्या. मग आतल्या का बोळ्या कडू का? द्राक्षाचा बेल ते निंबावरी गेला कडू कारे झाला संगती गुण.
निंबा साखरीचे आळे बीज तसेच फळे. ठीक आहे बाबा. बेटांनो, परवानगी असेल तर जाऊ. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. ठीक आहे. जा पण लक्षात घे चंद्रा, हा. मोहन तुझा सावत्र भाऊ आहे. हो. त्याच्याकडे लक्ष देणं हे तुझं काम आहे. चालेल बाबा. पडली का? काय झालं अजून? हे सोय पडली का? काय आगाऊ माणूस ह्यो? काय बोलला रे? काय आगाऊ माणूस? काय बोलला? काय बोलणार रे? हॅलो. काय बोलणार रे? हा? मध्ये मध्ये बोलायची सवय. काय बोलतो? हॅलो. मध्ये मध्ये बोलतो. मध्ये थांब 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 थांब. शिवा जी. हा? काय बोलला? काहीच नाही. का हॅलो. नका हा, बदलले बोल मार ना. खाऊन राहिला. कसं नाही, कोणता महत्वाचा हॅलो. विषय? महत्वाचा विषय. हा, मला हा म्हणत होता म्हणे दोघा बाबती मोठा कोण वडील कोण आहे म्हणे. काय झालं? डबल सांग. मोठा कोण वडील कोण आहे म्हणे. ए, मोठा. पुढं मोठा वडील वेगळा असतो का मग? एकच झालं ते. हे काय टेस्ट झालं? पट. अरे, अरे, अरे. वा, बोलतो. हसू नको. रडून राहिलो. नालाय अरे, तुला. हा दरबार ना दिसतो. कसा? बिलकुल प्रफुल्लित. परफ्यूज? पाना. अरे ते राजाचे मुले म्हणजे देवा घरचे फुलं. बरोबर आहे. न तुझे माझे मुलं हा. बद टुकराचे पिलं. संस्कार काय संस्कार म्हणतो? संस्कार. हा. अरे महाराज कशी दिसतात. कसे? हा, रामचंद्र प्रभू. प्रभू. हा. राम. राव कसे दिसतात? हा. कसे? अरे लक्ष्मण. हा. तुकडे लव अंकुश. लव अंकुश बरोबर आहे. आहे की नाही बरोबर. पण खरे हा. शिवाई आम्हाला पदवी दिली. हो. मी राम, हा. लव अंकुश हा. आणि हा. हा बजरंग बली. बोली. अरे वा, पण तू काही पदवी नाही घेतली रे. बरं, हा मी तुम्हाला सगळ्यांना पदवी दिली पण मी काय घेतली. हा. मी पण तुमच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे नाही हा का? हा. महाराज कशी दिसतात. रामचंद्र प्रभू. प्रभू. लव अंकुश थोडी लव अंकुश. आणि मी कसा तू बजरंग बली. बोली. आणि तू मी कसा दिसतो कसा? जसा राजा दशरथ. आमचा आजोबा होतो. कोणाला माहिती? राजा दशरथ रामाचा कोण होता? नाही बुवा, आपलं एवढं नाही. राजा दशरथ रामाचा कोण होता? साडू. आपल्याला नाही एवढं माहिती बारीक बांधली. राजा दशरथ रामाचा बाप होता. हा? राजा दशरथ रामाचा बाप होता. हो बापरे, रामाचा भाऊ. तू माझा बाप होतो का? नाही मग हाच नाही का गं? नाही नाही, होऊन जा माझा नाही बाप खाऊ, होता. नाही खाऊ. आता तुझा अपमान काय करायचा? नाही खाऊ, असं नाही. होऊन जा तू माझा बाप. बरं काय हरकत नाही. थोडा थोडा बंधू भाऊ. आता भाऊ हो. तू माझा बाप बनला, हा, पण मी तुला तू माझा बाप बनला का नाही? हा, आता तू माझा बाप आहे. मी राम, हा, माझा बाप राजा दशरथ. हा. मला कल्पना आहे तसं राजा दशरथच्या बापाचं नाव काय होतं ते सांग. 7 पिढ्या विचारा हो. ओ बापरे, एक दोन मिनिट डायरेक्ट 7. 7 पिढ्या ते विचारा. 7 पिढींचा प्रश्न नाही. हा, मला राजा दशरथच्या बापाचं नाव तुला विचारायचंय. विचारा ना मग तुम्ही. मी राम, हो. तुम्ही राजा दशरथ. हा, दशरथच्या बापाचं नाव, विसरत, विसरथच्या बापाचं नाव, तिसरत, तिसरथच्या बापाचं नाव. 40रत. चंद्रमोहन, बाबा तुम्हाला माझा सदैव आशीर्वाद आहे. चालेल बाबा. येत असतो बाबा. जा. ठीक आहे बाबा. आम्ही तुमच्या सोबत येऊ. 12 महिन्याचा दसऱ्याचा सण दसऱ्याचा
बघ सोन्याचं झाड आहे. हो या झाडाचा पाला तू तोड, या झाडाचा पाला मी तोडतो. दादा आणि सोनं म्हणून लहान थोरांच्या हातात देऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊ. कसे बोलता दादा तुम्ही? समोर सोन्याचं झाड आहे, परंतु नाही दादा, ते आगुट्याचं झाड आहे. आगुटा आहे आणि तुम्ही त्याला स्वर्ण म्हणता. नाही मोहन, ते आबोड्याचं झाड नाही, तो एक महान ऋषी आहे. एका दिवस इंद्र देवाजवळ तो खोट बोलला. देवाने त्याला श्राप दिला, जा पृथ्वी लोकात आबोड्याचं झाड रोसून तो राशील. तो ऋषी रडायला लागला, म्हणतो की देवा, इतक्या वर्ष तप करून माझा काय फायदा, मला काहीतरी ऊशराप द्या. मग देवाने त्याला ऊशराप असा दिला की वर्षातून एक दिवस असा येईल, सोनं म्हणून तुझा उद्धार होईल आणि सोनं म्हणून तू लोकांच्या हातात जाशील, ते आशीर्वाद देते. जातो. चालेल दादा. दादा ज्या वेळेस आपण घरून आलो त्यावेळेस तुमचा चेहरा हसरा आणि गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत होता आणि अचानक नाराज कष्टी का म्हणून दादा? मोहन, आज मला आईची आठवण झाली. जी आईने मला जन्म दिलाय ती जर आज असते, आज तिच्या हातात मी सोनं दिलं असतं, तिच्या पाया पडलो असतो, कडकडून तिची भेट घेतली असती रे. पण तुझी आई, तिने सुद्धा मला कुठल्या गोष्टीची कमी केली नाही. मायाचा बाजार तिनेच खरं दाखवलाय. तुला वागता येणार नाही दादा पैसे बोलता. पहिले मी आईच्या महाला जातो, आईच्या हातात सोनं देतो, तिचा आशीर्वाद घेतो. तू बाबांकडे जा. मी आईच्या महालातून आलो, तू आईकडे ये, मी बाबांकडे जाईन. चालेल दादा. ठीक आहे, या. हालवेल जाकरो. नमस्कार सुखाई. आगे आगे आगे. हा, नाही ते शिकाई म्हण. शिपाई हे स्वर्ण घे आणि आम्हाला शुभ शुभ आशीर्वाद दे. बहुत मजा होगी. स्वर्ण आहे स्वर्ण. अरे मैं बहुत चिंता में गिर सारे. अरे खर्च पानी के लिए कुछ नहीं था ना, सुनना मिल गया. चलो चलो चलो. मेरा मेरा बड़बड़ बड़बड़ कर रहा हूँ, उधर तो मेरे ख्याल नहीं. क्यों रे भाई, इधर आओ. काय झालं? दीवाने बन गए तुम. झालं काय मैं चक्कर में गिर गया. म्हणजे? सुनना ले बकरी का घास लेके आए, सुनना बोलना. अरे 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 फेकून दिलं. इन लोग कुछ भी कर तुम. झालं काय? बकरी का घास है ना, फेकून दिलं मग? फेकून दिलं नाही तर मग. अरे तशी गोष्ट नाही. 12 महिन्यातून एक दिवस येणारा, त्या दिवशी या आबुड्याच्या पाल्याला सोडण्याची हुकमा दिली गेली आणि दुसऱ्यांच्या हातात द्यायचे, वडीलधाऱ्या माणसांच्या हातात द्यायचं सोडणं हे आबुड्याचा पाला आणि त्यांच्याकडनं शुभ शुभ आशीर्वाद घ्यायचं. ते मी तुम्हाला दिलं, तुम्ही फेकून टाकलं. ऐसी बात है क्या? अभी मेरे समझ में आया. तुमच्यात कसं सण येता? अरे हाँ, अपना तो रमजान का महीना नहीं होता क्या, रोजा पकड़ के अच्छे अच्छे कपड़े पहनते, हाथ में दस्ते लेते, पान में मुंह खाते, पान खाते, मुंह में पान खाते, पान में मुंह खाते, लाल मुंह कर घूमते, मोठा मोठा खाते, मीठा मीठा खाते. त्या दिवसात ते मोठं मोठं बंद राहतं. ये भाई, एक काम करा. बात है क्या? हा, एक काम करा, तुम्ही बाबांना सांगा तुमचा लहान मुलगा मोहन आलेला आहे आणि तो आत येण्याची परवानगी मागतोय म्हणून. काय हरकत नाही. महाराज या. काय झालं रे? मोहन आला. आत पाठवून द्या. मोहन, बाबा हे स्वर्ण घ्या आणि मला शुभ शुभ आशीर्वाद द्या. आले बाळा? बाबा अरे तुम्ही आले? अरे तू आला, माझा चंद्र नाही दिसत रे. बाबा दादांना असं वाटलं मला आई नाही आणि मी जर आईंकडे अगोदर गेलो नाही तर मग आईला राग येईल, म्हणून अगोदर माझे दादा आईंकडे गेले, मी तुमच्याकडे आलो. वा वा, पहिल्या ऋषिकांनो किती उंच विचार आहे हो माझ्या मुलाची. याचा अर्थ तुम्हाला कळला का? याचा अर्थ हा झाला की आधी जर मोहन आईच्या महालात गेला, आईच्या मनात शंका निर्माण होणार.
की माझा मुलगा होता माझ्याकडे आला, सवतीचा मुलगा होता तो बापाकडे गेला, म्हणून आईच्या मनात शंका निर्माण होईल म्हणून तो आधी आईच्या महालात गेला आणि मोहनला माझ्या महालात पाठवलं. धन्य चंद्रा, किती उंच उंच विचार आहेत रे बाळा तुझे. बंदूक बाळा, बाबा तू इथं दोस्त मित्रांकडे सोनं दे, आशीर्वाद घे, थोड्या लोकांचा आशीर्वाद घेऊन आणि काहीतरी आशीर्वाद मिळवायचा. हा, आईंकडे जात असतो मी. जा पाहू. येत असतो बाबा. अरे भाई इधर आ ले, अगले चौक में जाएंगे. औरंग आहे का? बाई, राजाने मला सांगलं होतं राज जायचं मला कोणाला करायचं, चंद्राला का मोहनला. पण मला मी विचार आहे, राज जायचं मला माझ्या मोहनालाच करा मी. राजाने मला माझ्या तोंडामध्ये थाप मारली, ते विचार ते बदला मी पूर्ण करून दाखवणार. अरे वा, चालता चालता आईच्या महालाजवळ आलो. दरवाजा बंद आहे. कदाचित आई झोपली असेल. आपण जाता कामा नाही. आईला बाहेरून आवाज दिला पाहिजे. आई, अगे आई, आ कोण? अगं मी तुझा मुलगा चंद्र. अहो चंद्र, हो. अहो या ना मग. आई, दरवाजा बंद आहे. मी उघडते दरवाजा. उघडा. कोणला या तुम्ही? चंद्राच्या चेहऱ्याकडे पाहून ये सोने गे. लावून बोला. अगं, तू जर मला जन्म दिला नाही ना, पण जन्म देण्या आईपेक्षा मी तुला जास्त मानतो. म्हणजे अगं, तू माझी आई आहे, मी तुझा मुलगा आहे. मला आई नका म्हणा. मी आई नाहीये तुमची ओली. मग मला आई नका म्हणा, मला बाई नका म्हणा. मला हुल्ला भूमी मला हो रामा, ओ वीर, ओ धना, ओ आदर, कोण बोलत रे? ओ खोबराने वाटी. मी तुमची आई आहे. अगं, तसं समज तू माझी आईच आहे. मी तुला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवलं का? अगं, तसंच समज. मी तुम्हाला जन्म दिला का? अगं, तेच समज. मी तुम्हाला दूध पाजलं का? तसं समज. मी तुमची आई नाहीये. मग मग मला आई नाही म्हणायचं. मग मला डायरेक्ट नाव घेऊन बोलायचं. नाही काय. अगं, मी तुझा मुलगा आहे आणि
तू माझी आई आणि तुला मी तुझ्या नावाने हाक मारायचं म्हणजे माझा किती मूर्खपणा नाही. असं होणार नाही. सोनं घे, पाया पडतो. मला आहो खाओ बोलायचं नाही. आहो खाओ असं बोलायचं नाही. मला नाव घेऊन बोलायचं. नाही आई. आहो तुम्ही लय आवडता मला. मला एक सांग, का या जगात कुठली अशी आई नाही की तिला मुलगा पैरी नाही? अहो तुम्हाला काही माहिती का? काय ते? अहो तुमचे वडील आहे ना आता म्हातारे झाले ते. मला तुमच्या संग प्रेम करायचंय. खबरदार आहे, कोणाचा शब्द तोंडात ठेव. अगं मी तुझा मुलगा आहे, तू माझी आई आहे. मला म्हणते की नवरा बायको सारखा प्रेम कर, शक्य नाही. अहो तुम्ही माझं प्रेम नाही करता, मी काय करणार मग? चंद्रा विचार करा म्हणी, चंद्रा विचार करा म्हणी. मी सांगेल साऱ्या जणी की जण लोकाला न हो. चंद्र बाळाने माझी बलात्कार केला. माझ्या रामा तुम्ही ना रमरे हे, माझ्या रामा तुम्ही ना धीरे 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 हो जी. चंद्र बाळाने माझी बलात्कार केला. अरे राम तू राम रे माझी मैना, अरे राम तू राम रे माझी मैना. धीरे 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 हो जी. खबरदार आई. ऐकलं का? काय मी काय करणार? काय? गावात जाणार, जा बॉम्ब मारणार, मार. पुढे गाठ लिंबू जमा करणार. तिला सांगणार या चंद्राने माझ्या संग बलात्कार केला बा असं. काय बोलले आई? चौकात जाऊन तिथं बोमा मारशील, हा सारं गावलोक जमवशील हा आणि त्यांना सांगशील की हा चंद्र माझ्या भाले आला, माझा हात धरला, माझी छेडछाड केली. हा अगे जा, त्या गावकऱ्यांचा मार खाऊन घेईल. पण मी असं नीच काम कर. अगं आज नाही उद्या येईल घरी, आज नाही उद्या येईल घरी. तुझे लग्नाचे पती का झाले अशी बावरी? वाघबुद्धीने बुद्धीने, वाघबुद्धीने बुद्धीने, वाघबुद्धीने बुद्धीने, वाघबुद्धीने बुद्धीने. अगं आज का गेले ग तुझे दारून पान. अगं आज का गेले ग तुझे दारून पान. तुम्ही सांगता शास्त्राच्या खुना, मजवेडीला काही समजे ना. पडली भ्रांत, हे न्याय दाखले मला नाही समजत. हे न्याय दाखले मला नाही समजत. हे न्याय दाखले मला नाही समजत. हा. ऐकलं का तुम्ही? केलं तरी केलं, नाही तरी केलं. आई मला तुम्हाला बोलले मी आई नका मला बा असं. बरोबर ठीक आहे, मला 2 मिनिटाचा टाइम द्या. चालेल चालेल. अरे वा, ही माझी आई, मी तिचा मुलगा. या जगात असा कुठला नीच मुलगा आहे आई लेकराचं नातं सोडून नवरा बायकोचं नातं जोडेल. पण नाही, इथून आपण तिच्यापासून सुट्टी केली पाहिजे. त्याला डोकं चालवावं लागेल. अगं इमरा, प्रेम करायचं हा ना, नवरा बायको इथं नाही वरच्या मजली. हा, इथं 10 लवकर हे सगळे पाहतील आपल्याला. हा, वरच्या मजली जाऊ आपण. चल पाहू. चला चला चला.
काल ओ अल्लाह ओ रसूल अल्लाह अकबर क्या करे हो तू हमरे तू क्या कर रही बोल चल या हाँ चंद्र इधर या ना तू क्या कर रही मैं कब से बोल रहा हूँ क्या कर रही तू अरे प्रेम करता है हाँ प्रेम करता है अरे उधर मरो रे उधर चलो रे नाले घोड़े पे जाओ रे अरे मेरे नमाज करूंगा मैंने मेरी नमाज चलूंगी तुम ले उधर मरो ना बादल के खेत में जाओ तो वो उधर कांटे के खेत में जाओ ना इथं लोक बोलले रे हाँ, ये 10 रुपये घे हाँ, देख साबण घेऊन ये एक हाँ, कोणता अशी डेटॉल हाँ, डेटॉल साबण घेऊन ये तेरे गोखले में रख ले अरे वाह मेरा नमाज के दे मगर मैं मेरी नमाज चलूंगी अल्लाह वल्लाह कोल्ला और चंद्र हा मला ना वरच्या भागात आलो हा दरवाजा खिडक्या बंद कर बंद केले सर्व केलं ना हा ठाकरे महबूब मेरे महबूब मेरे हो महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे तू ही तो दुनिया कितनी हसीन है जो तू नहीं तो कुछ भी नहीं है महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे तू है दुनिया कितनी हसीन है जो तू नहीं तो कुछ भी नहीं है महबूब मेरे हो तो बन जाती कीमत मौसम की ये जो तेरी आंखें शोला शबनम की तुम हो तो बन जाती कीमत मौसम की ये जो तेरी आंखें शोला शबनम की लाखों है तेरे जैसे पर तुझसा नहीं ओ महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे तू है दुनिया कुछ भी नहीं है जो तू नहीं तो कुछ भी नहीं है महबूब मेरे ला 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 तू हो तो बन जाती है कीमत मौसम की ये जो तेरी आंखें शोला शबनम की तू हो तो बन जाती है कीमत मौसम की ये जो तेरी आंखें शोला शबनम की लाखों है तेरे जैसे पर तुझसा नहीं है
कुछ भी नहीं है महबूब मेरे ला 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 ला। अरमा जिसको जन्नत है रंगी गलियों का मुझको तेरा दामन है बिस्तर कलियों का। अरमा जिसको जन्नत है रंगी गलियों का मुझको तेरा दामन है बिस्तर कलियों का। मुझे जीना भी यही मुझे मरना भी यही महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे वो है कदमिया किसने अजरी हा चंद्रा, हा प्रेम करा ना माझ्यासोबत. दरवाजा खिडक्या बंद केल्या. केल्या ना हो? तो चंद्रमा कुदरा अंतरी जाऊनी नाहीचा उतरला बाई, हा चंद्र आला याच्या सगळं मी ना प्रेमाचा बहाणा केला तरी तो मला मारून चालला गेला. पण मी बी काय राणी राणी चंद्राला बरबाद करायची सोडणारच नाही आता. कोणी कोणी दावा दावाना बाई, कोणी कोणी दावा दावाना बाई, दावा पडा. मी किती पडून राहिलो पण जागा सोडत नाही रे. अरे हायदर किधर गया रे? मैं भाई के महल में रोने का आवाज आना. बाई, राणीचा रडण्याचा आवाज येतो. हो. कसा रे? ऐकू बरं. और सुनेंगे चलो कसा आवाज येतो? कोणी धावा धावाना बाई. सुन लिया मैंने. काय झालं? दाबावर कोण कोण येत नाही. अय. आता धाबे राहिले का काय रे? नाही? धावा धावा. आता उन्हाळा दाबावर झोपून लागली. तू काम कर, काय? तू शहाणा आहे. हाँ. जा माझ्या राणीवर काय प्रसंग आहे बघून ये. कोई हरकत नहीं, मैं जाके तलाश करके आता मैं.
नानी अगं आई गं. ओ माय. अगं आई गं. गेलं काही नाही तुम्ही इधर मोकर हो. तुला काय सांगू रे, तुला काय सांगू, तुला काय सांगू रे, तुला काय सांगू. अरे जा 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 ना मेल्या. मैंने सोचा दुसरा कोण घोटाला आहे. या पे तुला काय सांगू रे, तुला काय सांगू आणि मी त्याला काय सांगू. आपको तो क्या लेना देना है हो. भाई ने जय से बड़ा हो सब कुछ देंगे भाई. नाना काय रे जाके मैं तलाश करके आ गया. काय झालं भाई ने तो हालतच बोला हो. काय अरे तुला काय सांगू रे, तुला काय सांगू, तुला काय सांगू रे, तुला काय सांगू. अरे जा 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 हात वाह रे वाह विठ्ठल भिका. ये भाई ऐसी बोल रही, भाई ऐसी बोल रही असं ना. है. हा 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 त्यांचा चेला होते ना तुम्ही. असं नको. तू एक काम कर डबल जा डबल विचारू नये. जानाच पडेगा मी. अरे जा. हा येडा आहे याला अक्कल नाही. आओ मी येणार. हा नालायक बसून हाकतो. हा बसून हाकतो. हा मी उभा लेडूच ते कस का ए हैदर अय आय धरली ते धरली तू तुला तू धर. तू जाके तलाश करके जा. जा जा. माझ्या राणीला काय संकट आहे बघून ये. भाई चालेल, मैं जा रे. अगं आई गं. गेलं 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 माझं शंभर गेलं. कोणता दुश्मन होता भाऊ बाय लाबडा लालून लाल कर टाकीला अक्काले ओ अक्का काय करता काही नवा का तिकडे पायी. काही करता काही नवा का तिकडे पायी. जा 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 ना मेल्या. महाराज या तुला लगीन मामा चाडू दुमरा तुम तुझी लगीन मामा चाडू काय झालं रे? बायले बोला ना काय काय करता काही वाकडा तिकडे पाय काय करता काही वाकडा तिकडे पाय चा चा ए! तुमच्या काम होणार नाही. चला मी तुमच्या सोबत येतो. बाद बाद मैं यही बोलने वाला था. चल तीनों को दोनों साथ में जाएंगे. हा काय सांगू नाना मी तुला, हा? काय सांगू नाना मी तुला. राजवाड्यात घोटाळा झाला. काय सांगू नाना मी तुला. राजवाड्यात घोटाळा झाला. राजवाड्यात घोटाळा झाला. तुम्ही मागे मागे चला. तुम्ही मागे मागे चला. बाईचा वावर उलगुल गेला. उलगुन गेला रे कावेरी हो बाईचा वावर उलगुल गेला. माझ्यावर गोरा घुसून. ए, टाकेल दे ना रे. बेबाची राणी इमलावती. अगं बेबाची राणी इमलावती. तुमची गाडी तिकडे जा तुमची फुटली कानी. गिर गया हो. त्याला तर काय काम आहे इथे राणी गेला सगळं हो. इमलावती. काय अगं हे काय आहे एवढी नाराज एवढी कष्टी रडते. काय झालं तुला. तुम्हाला माहिती नाही का काय चंद्र माझ्या माली आला होता. हा तुम्हाला सर्व सांगते मी आता. हा पण एक काम करा काय? त्याला वचन द्या. अरे तू माझ्या लग्नाची पत्नी आहे. वचने घेऊन करते काय. मुखाने माग मी तुला देण्यासाठी तयार आहे. आपण मला घ्यायचंय वचन. ठीक आहे घे माझं सत्य वचन. असं आहे का हा हो महाराज तुमचा चंद्रनंदन माझ्या मालियाला चालून
मिसऱ्याची जात माझं काही चालेना माझे रामा तू मैना राम रे हे माझे रामा तू मैना जीर जीर होई रे हो जीर जीर मिसऱ्याची जात माझं काही चालेना हरे राम तू राम रे माझी मैना बोले राम तू राम रे माझी मैना जीर जीर हो जी अहो तरी माझ्या माली आला माझ्या पलंगावर बसला. अरे 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 जन्मदिता आई कडून आणि सावत्र आई कुठून. अरे तो तुझ्या पलंगावर बसला त्यात काय बिघडलं ग. अहो ते नाही, त्याने माझा हात धरला. अग तो लहान असताना तू त्याला वाढवलं व्रतवलं, त्याला जगाचा बाजार दाखवला. हा. अरे खांदे तू घेतलं आणि तू म्हणते की त्याने माझा हात धरला. हा. काही विशेष आहे का ते. अहो हात धरला तर धरला, पण त्याने शब्द मला काय वापरलं. काय माझ्या सोबत आहे ना नवरा बायको सगळा प्रेम कर म्हणतो. हा शब्द बोलताना तुझी जबान कशी नाही करून पडली. अरे तो माझा मुलगा आहे, माझा चंद्र आहे. तो ज्याप्रमाणे तो ढगातला चंद्र त्याप्रमाणे तो माझा चंद्र आहे. आणि तो असे कृत्य करेल असं शक्य मला वाटत नाही आणि माझा मुलगा ते करू शकत नाही. अहो तरी हे जर खोटं असेल ना तर तुमच्या पवित्र बाईची शपथ मार. अरे तिने माझ्या पवित्र पायाची शपथ घेतली. चंद्रा या जागेपर्यंत तू भिडून गेला. मला माहिती नव्हतं की तो अशा बुद्धीचा आहे म्हणून. राणी धन्य मानतो मी तुला की तू माझी इज्जत सांभाळून ठेवली. गली कुचीने पुढे आरोळ्या मारल्या नाही. पण ठीक आहे, तू चिंता करू नको. नोकरांना पाठवतो, त्याला ठिकाणी बोलून घेतो. राज खांबाला बांधून मी त्याला ढोरापुरासारखा मार देणार. तर तो तुझ्या आत्म्याला शांतता भेटणार ना. अहो तरी ते नाही, तुला माहितीये का त्याला आहे ना हद्दी पार करणार आहे. हो. ठीक आहे राणी, तू जा. मला तेच पाहिजे हा. जा तू जा. चंद्रा आज माझ्या राणीला मी वचन देऊन चुकलो. वचनबद्ध झालं. ती जेही सांगेल ते मला करावं लागेल. शिवाई चंद्र जिथे असेल त्याला माझ्यापर्यंत हजर करा. जशी आपली आज्ञा. चंद्र का बुरी यकार म्हणजे चंद्राणी रे मग आजचा चंद्र हा आपला राज दरबारचा राज नंदन राजकुमार, त्याचे नाव चंद्रकुमार. अरे चंद्रा आम्ही दोन या बाबा सिंहासनावर बसले जा आणि तू बाबाची भेट घे. बरं ठीक आहे. नमस्कार बाबा. आग लागो तुझ्या नमस्काराला. बाबा या दिवसापासून आई स्वर्गवास झाली. तो दिवसचा आजचा दिवस कधी मला तुम्ही बोट लावला नाही आणि आज लाट मारले. बाबा काय चुकलंय का माझं. कसा बोलतोय की त्याने जसा काही गुन्हाच नाही केला. अरे चंद्रा किती मोठी अपेक्षा होती रे माझी. म्हणजे मला कल्पना होती की मी मेल्यानंतर माझी जागा माझा चंद्र सांभाळणार, माझ्या पावलावर पाऊल देऊन चालणार. पण शेवट तुला जे करायचं होतं ते तू करून चुकला. म्हणजे काय चूक केली बाबा मी ते तर तुझ्या दसऱ्याच्या दिवशी
स्वर्ण देण्यासाठी कोणाच्या मालात गेला होता? आईच्या मला स्वर्ण दिलं आणि स्वर्णाच्या मोबदला तू त्यांना काय मागितलं? आशीर्वाद मागितला बाबा. हरामखोर! तिच्या रंगरूपाकडे भाळला. तुझे जवानीचं रक्त तुझ्याने सावरले गेलं नाही. म्हणजे तिच्याकडे तू नवरा बायकोचा प्रेम मागितला. नाही बाबा, आईने नक्कीच खोट सांगितलं असेल बाबा. अहो ती माझी आई आहे, मी तिचा मुलगा आहे आणि मी असं नीच काम करत नाही बाबा. नाही बाबा, मी खरं सांगतो, आईने तुम्हाला नक्कीच खोट सांगितलं बाबा. माझ्या राणीने माझ्या पवित्र पायाची शपथ घेतली. आज दिवसापर्यंत कधी तिने माझ्या पवित्र पायाची शपथ नाही घेतली. पण चंद्रा, बाबा माझी अपेक्षा होती रे की ज्या टायमाला श्रीराम प्रभू अयोध्यामध्ये राजगादी वरती विराजमान झाले, त्या टायमाला त्या अयोध्या नगरीमध्ये दुधाची नदी वाहिली होती. अशी माझी अपेक्षा होती की ज्या दिवशी माझ्या चंद्राला मी राजगादीवरती बसवणार, त्या दिवशी मी माझ्या राजकोट शहरामध्ये दुधाची नदी वाहू घालणार. पण ती अपेक्षा, ती इच्छा तू माझी पूर्ण नाही केली रे. माझी इच्छा पूर्ण नाही केली. बाबा, तुम्ही माझं ऐका ना. मी खोट बोलू शकत नाही बाबा. अरे, ज्या सावत्राईने तुला वाढवलं, व्रतवलं, तुला या जगाचा बाजार दाखवला, तुला चालता येत नव्हतं, तुला तिने चालणं शिकवलं. हो बाबा. तुला बोलता येत नव्हतं, तिने तुला बोलणं शिकवलं. का नाही? आणि शेवट तूच विषारी नाग बनून आणि तिला डोस करण्याचा प्रयत्न केला. नाही बाबा, नाही. पण नाही चंद्रा, बाबा आतापर्यंत तुझा बाप राजा मी बोलत होतो शामराव, पण आता मी एक राक्षस बनलो. काय बाबा? तुटले आजपासून तुझे माझे नाते. काय? आजपासून तू माझा मुलगा नाही, मी तुझा बाप नाही. नाही बाबा, असं नका बोला. लहान असताना आईची सावली तर गेली, मी तुमच्या मायेच्या सावलीत लहानचा शाना झालो बाबा. मी तुमचं रक्त आहे आणि तुम्ही म्हणता की आपलं नातं तुटलं. नका बाबा, तुमच्या पाया पडतो, आपलं नातं तोडू नका बाबा. चंद्रा, आजपासून हे राजकोट शहर तुझ्यासाठी अंधेरी नगरी झाली. म्हणजे चिमणी माझी सोडून गेली आपल्या या पाखराला. आई जशी कराला, आई जशी कराला, आई जशी कराला. चिमणी माझी सोडून गेली, चिमणी माझी सोडून गेली आपल्या या पाखराला. आई जशी कराला, आई जशी कराला, आई जशी कराला. आजपासून तुला सजा
आजपासून तुला हद्दी पार करत आहे मी. नका बाबा नका. घर सोडून मी अंगण पाहिलं नाही आणि म्हणतो की हाती पार मी जाईल तरी कुठे बाबा. या जगात तुमच्याशिवाय कोण आहे हो मला. हे तुझं काळ तोंड मला दाखवू नको. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू राजकोट शहरात नको पाहिजे. गेल्यानंतर एक लक्षात ठेव, तू जरी तू गेला, जरी हा लोक सोडून मी परलोकात गेलो, जरी तुला माहिती झालं की माझा बाप स्वर्ग लोकात गेले, ज्या टायमाला माझ्या प्रेत यात्रेचा सोहळा निघेल तू असाल, पण तू माझ्या प्रेत यात्रात मात्र यायचं नाही. काय मला ज्या टायमाला सांगावरती ठेवतील, जरी कोणी विचारलं की कोणी मान घेणारे या बापाला आग्ने डाग देणारा कोणी आहे का, त्या पब्लिक मध्ये तो असेल, पण माझ्या प्रेताला तू आग्ने डाग मात्र द्यायची नाही. चंद्रा काय बोलताय बाबा. डाग तू द्यायचं नाही, द्यायचं नाही. नाही बाबा, मी तुमचा रक्त आहे, तुमचा मुलगा आहे बाबा. आणि इतका मोठा हक्क तुम्ही माझ्याकडनं हिसकवताय. नका असं करू बाबा, मी तुमच्या पाया पडतो. राजकोषा काढ, भिकारी बाण आणि भिकारी बनून माझ्या वाड्याच्या बाहेर जा. काढ ते कपडे, माझ्या राज्यातले ते कपडे आहेत. ठीक आहे बाबा, मी तर जाईल कुठल्या तरी दिशेला निघून. स्वतःची काळजी घ्या बाबा. दाखव, हा ते शर्ट काढ. भिकारी बनायचे तुला आणि भिकारी बनून माझ्या राज्याच्या बाहेर जा आणि पुन्हा फिरून मात्र या दरबारात कधी यायचं नाही आणि म्हणायचं नाही की कोणी राजा शामराव माझा बाप आहे म्हणून. दाखव. गेला तो माझा बाप, गेला तो माझा चंद्र, गेला तो माझा पौर्णिमेचा चंद्र माझ्या हातून मी गमवून दिला. तुला काय वाटलं चंद्रा की मी जिवंत राहील असं? नाही बाळा, मी सुद्धा या जगात जिवंत राहणार नाही रे. मी सुद्धा जिवंत राहणार नाही. मी असं केलंय की एका माळ्याने बगीचा लावला, बगीचा, आणि त्या बगीच्यात तरतरीचे झाडाचे फुलं लावली. ते फुलाचे झाड लावले, झाड वयात आले, फुल उमळले. तो माळी त्या फुलाची तोडणी करतो. कशासाठी हो? बाजारात विकण्यासाठी. परंतु तो माळी ते फुल तोडत असताना त्यातलं एक फुल त्या माळ्याला उत्तर काय देत? अरे तोड तोड तोडशील तू मजला, अरे तोड तोड तोडशील तू मजला, अरे परंतु एक दिवस ऐसा येईल की मी सजवून नेईल तुझला. त्या पद्धतीची गोष्ट मी केली आणि माझ्या मुलाला मी वनवास दिला. चंद्रा, मी सुद्धा जिवंत राहणार नाही बाळा. चंद्रा, बाळाची झाली सुट्टी, हात घेऊन दप्तर बाटी, घराकडे आला हो आला, घराकडे आला हो आला, घराकडे आला हो आला, घराकडे आला हो आला. जाऊन भेट देतो सगळ्या जन्म देतीला. हो जिरा चंद्री, हो जिरी, हो जिरा चंद्री, हो जिरा जी, हो जिरा जी, हो जिरी. भक्तामध्ये
दुपारचे 12 वाजलेत. शाळेची सुट्टी झाली. घरी जातो, जेवण करतो आणि वापस शाळेत येत असतो. घरी आलो परंतु पाहतो तर आईने दरवाजा लावलेला आहे. मला तरी असं वाटतं आई साहेब दरवाजा बंद करून घरात काम करत असेल किंवा आराम करत असेल. आईला आवाज देतो, अगं आई. आई. अरे मोहन इथं लवकर सुट्टी झाली शाळेची. शाळेची सुट्टी झाली जेवणाची. बर जेवणासाठी मी घरी आलो. हा. मला लवकरात लवकर जेवण दे, कारण मला वापस शाळेत जायचं आहे. बघ तू बस, मी तुला घरी जेवण ताट करते. हा बर लवकर नाही. अरे मोहन. आई मी जेवण करतो, हा तू माझ्यासाठी पाणी आण. अरे अगं. बर. थांब आई. अचानक मला आठवण आली, काय रे. आम्ही दोघं भाऊ एका ताटात जेवण करतो. हा कारण माझा दादा चंद्र नसता माझं पोट भरत नाही. मी नसलो तर दादाचं पोट भरत नाही. आज माझा दादा दिसत नाही. माझा दादा कुठे आहे आई? अरे काय माहिती कुठे गेला असेल. तू जेवण करून घेईन बेटा. नाही आई. मला तुझ्या बोलण्यावरून समजतंय तू काहीतरी माझ्यासोबत खोटं बोलत आहे. अरे नाही रे, तू जेवण करून घे. खरं काय आहे आई सांग. तुला माझी शपथ आहे आई. अरे मोहन, तुझ्या दादाचं आणि तुझ्या वडिलांचा विचार होता की राजगाडीचं मला कोणाला करायचं, चंद्राला करायचं का मोहनाला करायचं. तर मी बोलली राजगाडीचं मालक होईल तर माझा मोहन, म्हणून मी चंद्राला हातीभार केलं. आई आई, या राज्यासाठी या इष्टेसाठी माझ्या दादाला हातभार केलं. हा आई लात मारतो तुझ्या राज्याला, लात मारतो तुझ्या या इस्टेटला. आणि ज्या दिवशीने माझा दादा गेला त्या दिवशीने मी सुद्धा जात असतो. अरे बोला ऐक ना. लात मारतो तुझ्या राजाला, लात मारतो तुझ्या वैभवाला, जातो माझ्या भावाच्या शुद्धीला. रामा ना रामा, हरे रामा रामा तुला वार रामा, जिरे जिरे हरी हरी. ऐका बाई, केलं काय मी असं. माझा मोहन बी गेला आणि चंद्र बी गेला. आता एक वर्ष राहील आता. काही करता काही. घराला गेले काय, घराला गेले काय आणि वर झाले पाय. हा या मनी प्रमाणे तुमचं घडलं तू कोण रे. नाही. पण बाई आपल्याला कायद्याचं बंधन तोडता येणार नाही. नाही. कारण कायद्याचे बंधन असे म्हणजे खुर्ची खाली राहू देता येणार नाही. बरोबर आहे का नाही. या खुर्चीला मालक पाहिजे ना. हा एक काम करू मग, काय. अरे जाऊ डोंगरा मग, हा अरे जात ना आपलं गाव मग. का बर. लगेच आता 2-3 जुनाट धरला असतो. का बरे. तिने त्याने कोण लय पसंत केलं खुर्चीवर बसायचं. काय वाटत असेल बोलायला असं. असं नाही चालत ना. नाही. आता विषय मागे विषय काढतो तुम्ही गोळ गोळ मला जुन्या आठवणी जाते. कोणच्या रे भाऊ. मन बापने का नाही अनुदान मग हिर खाली. हा त्या अनुदान नाही हिरीच ना काम बोलतो जोर चालू आहे. मग बालचं जोर चालू आहे. तो पावन बाकीना लोक नुसतं एजंट पैसा कमायला नको. हा असा बोया बोया लोक धरले तर हा तुळी पाणी करले तर त्याचे भेटो का नको भेटो. बरोबर आहे. मग अनुदान मध्ये हे खाली मन बापने जो येले पाणी लागणार का मग नवने मोटार बसायची नाही. हा त्याची पाणी आवराय नाही. हा आणि पाणी वाहणारा मीच. बापरे. मी बी असा कर्म येईल हा ते दिवसची लाईट बंद, हा रात्री लाईट. मग रे. आज आम्हाला दिन ते मला दुश्मन सारखाच आहे. बापरे. रातले को संध्याकाळ होईन को नाही को संध्याकाळ संध्याकाळ मग मला आनंद आता मजा आहे भाऊ आपली पाणी भरायला जातो. मग संध्याकाळ नाही मग पाणी भरायला जाऊ. ते काय अक्का हा या कोरोना पासून देवणी चांगला मेले 2-4 वर्षापासून हा मागे अंकालीन तर देवणी. बरोबर.
येरी गाड आहे का त्यात आता मराठवाड्यामध्ये डायरेक्ट टँकर येत आले तो पाणी दिसे गावमा हा पण एवढं भेटलं या उडाडी मी एवढं बराडी पण आहे ना हा पण आपली रागालीच नाही अक्का नाही काय सांगू अक्का तुले काय आधी रात ना 2 सकाळच हा कसं ना मी इथला आगाव आहे ना ते सकाळला जात त्या ऑटोमॅटिक मोटर बंद पडी जात कसं नाही रे जातो अक्का तुला काय समजावून जाऊ ठीक आहे जोपर्यंत महाराज देशावरून घरी येत नाही तोपर्यंत मी इतर थांबतो ज्या टायमाला महाराज देशावरून घरी आले बाई साहेबांचे टांगोल पण सांगितल्याशिवाय राहणार नाही जातो आणि महाराजांची वाट पाहतो वा गाई वा काय कावा केला का तू इतका मोठा कावा करून मला घराच्या बाहेर हाकलस पण माझा लहान भाऊ मोहन माझ्याशिवाय शाळेत जात नव्हता माझ्याशिवाय झोपत नव्हता माझ्याशिवाय जेवण करत नव्हता पण आज माझ्यावर संकट आलं माझा तपास सुद्धा करत नाही मोहन मला तुझी लय आठवण येते रे फक्त एक वेळा मला भेटते मोहन फक्त एक वेळा भेटते रे मोहन हम तो चले परदेश हम परदेसी हो गए छूटा अपना देश हम परदेसी हो गए हम तो चले परदेश हम परदेसी हो गए छूटा अपना देश हम परदेसी हो गए दादा चंद्रा कुठे आहे दादा तुझ्यासाठी आई वडील राज्य इस्टेट सोडून आलो दादा मला तुझी फार आठवण येते दादा मला एक वेळेस भेट दे दादा चंद्रा कुठे आहे दादा तुझ्या भेटीसाठी हा मोहन आतुर झाला दादा एक वेळेस भेट दे दादा दादा चंद्रा लहानपणापासून आईच्या मायेचा मी पारख झालोय आता बापाच्या ममतेपासून दूर जातोय पांडुरंगा असं काय पाप केलं रे मी मला इतकी मोठी सजा देतो हे आई अगं जावं कुठे मला काही सुचत नाही ग मला तुझ्या कुशीत घे गाई तुझ्या कुशीत घे तूने प्रीत यमन से जोड़ी मेरे रोज राग सब छोड़ी तूने प्रीत यमन से जोड़ी मेरे रोज राग सब छोड़ी प्यार में तेरे
माझ्या दादाचे शब्द माझ्या कानावर येत आहे. मला तरी असं वाटतं माझे दादा इथे कुठेतरी आहे. दादा चंद्र कुठे आहे दादा? एक वेळेस भेट दे दादा. दादा चंद्र! मला मोहन सारखा आवाज येतोय. मोहन मोहन मोहन! दादा चंद्र मोहन तुझ्या आईने तुला सुद्धा खोटं नाटक सांगितलं असेल म्हणून धावपळ करत तू मला मारायला आला. म्हणून मी तुला हात जोडतो, मला मारू नको रे बाबा. जिकडे माझा देश मी तिकडे निघून जाईल, पण मी आई सोबत चुकीचं नाही वागलो मोहन, नाही वागलो. दादा आईने मला सारं काही सांगितलं. मी तुम्हाला मारण्यासाठी नाही आलो दादा. मी तुमच्यासाठी ते राज्य आई वडील सारं काही सोडून तुमच्या भेटीसाठी आलो दादा. मोहन झाली तुझी माझी भेट. आल्या पाहुणाने परत जा. त्या राजगादीचा मालक हो. या भोळ्या जनतेला योग्य त्याने न्याय करत जा. आई वडिलांची सेवा कर, तुला पुण्य लाभल. जा बाबा घरी जा. दादा मी वापस जाण्यासाठी नाही आलो. ज्या दिशेने माझा दादा जाणार त्या दिशेने हा मोहन सुद्धा जाणार. मोहन तुम्ही माझ्यासोबत घरी चला दादा. नाही मोहन, बाबांनी मला हद्दपार केले. आता त्या राज्यातलं माझ्या नशिबातलं अन्न पाणी संपलं. मोहन तुला सांगितलं ना, राज्याभिषेक हो, राजा बन, सुखाने जीवन जग. जा पाहू घरी. नाही दादा, मी तुम्हाला घेऊन जाण्याशिवाय राहत नाही आणि मी एकटा घरी जाणार नाही. का? हो दादा. एकटा घरी जाणार ना? नाही दादा, मग काय करतो? तुम्ही जिकडे जाणार तिकडे मी सुद्धा येणार दादा. अरे मोहन, पायी प्रवास करावा लागेल. चालेल दादा. वेळेवर जेवायला मिळणार नाही. मी तुम्हाला जीवन सुद्धा मागणार नाही दादा. अरे बाबा, वेळेवर पाणी मिळणार नाही. पाणी सुद्धा मागणार नाही. येतो. हो उपाशी पोटी राहावं लागेल मोहन. चालेल दादा. ठीक आहे, चल मग. त्या जोगोबा फिरता गिर्यानी कंजारी उतरून गेले डोंगराच्या आधारी. लहान व मोठे भावाला प्रश्न करी दादा मातीश लागली भारी. हरे राम 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 राम, हरे राम 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 राम, धीरे धीरे हो. दादा काय? मला तहान लागली दादा. मला पाणी पाजा. काय काय मोहन? हो दादा, मला चक्कर येत आहे. मला पाणी पाजा दादा, नाही तर माझा प्राण जाईल दादा. अरे मोहन, मी तुला अगोदर बोललो होतो की वेळेवर पाणी भेटणार नाही, जेवायला भेटणार नाही.